सर्वशक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा प्रभू तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. एक सुंदर प्रसंग आणि एक सुंदर समय तू दिला आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. आज परमेश्वर पिता या लग्न प्रसंगी परमेश्वरा या आदल्या रात्री प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणी आलेलो आहोत. तुला प्रथम स्थान दिलेलं आहे देवाप्पा, आणि म्हणून परमेश्वरा आज तू या प्रसंगी आम्हा प्रत्येकाशी बोल. विशेष करून राहुल, त्याचा परिवार आणि इथं उपस्थित प्रत्येक जण सर्वांशी तू बोल दे बाप्पा. येणारं वचन आम्हा सर्वांसाठी, प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण कर. आणि प्रभू मी तुझा दास तुझ्या हाती येतो. मला स्वर्गीय प्रकाशन तू दे परमेश्वरा. मी घटावं तूच वाढावा, तूच दिसावा आणि तुझ्याच पवित्र नावाला महिमा मिळावी असू दे. केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे. सर्व गौरव तुला मिळावं. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड पराक्रमी नावाने मागितली म्हणून ऐक. आमेन. ठीक आहे, यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. एक वचन आपण काढून घेऊ. मत्ते शुभवर्तमान याचा 19वा अध्याय. मत्ते शुभवर्तमान याचा 19वा अध्याय. मत्ते याचा 19वा अध्याय आणि वचन 4 पासून पुढे आपण वाचू. मत्ते 19 वचन 4 पासून पुढे. आता थोडं लक्ष देऊन ऐका वचनाकडे. हा. त्याने उत्तर दिले, प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तर दिले, तुम्ही वाचले नाही काय? तुम्ही कधी वाचले नाही काय? उत्पन्न करताना सुरुवातीला उत्पन्न करत्याने. बोला कोणी? उत्पन्न करता म्हणजे कोण? परमेश्वर. बोला परमेश्वर. लग्नाला आलेत ना तर लग्नासारखे राहा. असे गंभीर एकदम तोंड घेऊन बसलेत, नीट लक्ष द्या. थोडस ना मोकळं राहा. काही असं काही मी क्लास घ्यायला नाही, तू पण चिंता नको करू. बॉदरेशन नाही घ्यायचं. राहुल, लकी बेटा मोकळा राहा, अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. हा, मला त्याला पाहून जास्त आनंद झाला लकीला. हा, नाही का? सगळ्यांनी जरा मोकळं राहा. लग्नाच्या वातावरणात आहोत आपण, नाही का? म्हणून थोडस रिस्पॉन्स द्या. एकदम गांभीर्याने असे बसू नका की तुम्हाला पाहून मलाच बॉदरेशन यायला लागलं की नेमका मी कोणासमोर उभा आहे. हा. निर्माण करता, उत्पन्न करता म्हणजे कोण? परमेश्वर. बोला मोठ्याने, कोण? परमेश्वर. आता कसं वाटतं, जरा मोकळे झाले नाही का? निर्माण करता म्हणजे उत्पन्न करता जो परमेश्वर. हा, परत एकदा वाचा ते वचन. तुम्ही वाचले नाही काय की येशू म्हणतो तुम्ही कधी वाचले नाही काय की उत्पन्न करताना सुरुवातीला उत्पन्न करत्याने म्हणजे परमेश्वराने सुरुवातीलाच नर नारी अशी ती निर्माण केली. नर आणि नारी उत्पन्न केली. नीट लक्ष द्या. परमेश्वर देवाने फक्त एकच नातं तयार केलं स्वतः. ते कोणतं आहे माहिती का? नर नारी म्हणजे कोण होते ते? पती पत्नी. बोला कोणतं? नीट लक्ष द्या. परमेश्वराद्वारे निर्माण केलेलं एकच नातं आहे जगामध्ये. कोणतं? पती आणि पत्नी. बाकीचे नाते ना या दोघांनी निर्माण केलं. नीट लक्ष द्या. परमेश्वराने फक्त एका नात्याची सुरुवात केली. ती कोणतं नातं होतं? पती आणि पत्नी. नर आणि नारी निर्माण केले देवाचं वचन म्हणतं. मग त्याच्यानंतर आहे ना त्यांची मुलं झाले, मग ते नाते माणसांनी निर्माण केले. पती पत्नी हे देवाने निर्माण केले. मग पती पत्नी पासून इतर नाते निर्माण झाले. उदाहरणार्थ लेकरं असतील, आई बाप असतील, भाऊ बहिणी असतील, काका मावशी असतील, आत्या चुलते असतील, हे सगळे नाते आहेत ना माणसाद्वारे निर्माण झाले. पण परमेश्वर देवाने एकच नातं निर्माण केलं, नर आणि नारी म्हणजे पती आणि पत्नी. नीट लक्ष द्या. हे फक्त देवाकडून निर्माण झालेलं नातं आहे. तुम्हाला माहिती का? वास्तविक बघायला गेलं, पुढे वचन वाचा म्हणजे आपल्याला कळेल. हा. व म्हटले, परमेश्वर देवाने नर आणि नारी उत्पन्न केली व म्हटले, याकरता पुरुष आपल्या आईबापास सोडून हा आपल्या बायकोशी जडून राहील हा आणि ती दोघे एक देह होती. हा यामुळे ती पुढे दोन नाही तर एक देह अशी आहे. हा. म्हणून देवाने जे जोडले आता आहे इथं काय म्हटलेलं आहे बघा. देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. ते माणसाने तोडू नये. आता नीट लक्ष द्या. एकच नातं देवाने निर्माण केलं, नर आणि नारी, पती आणि पत्नी. आणि परमेश्वर काय म्हणतो माहिती का? जे देवाने जोडलंय ते माणसाने तोडायचं नाही. पण तुम्हाला माहिती का? नीट लक्ष द्या. या वचनाकडे फार गांभीर्याने बघा. तुम्हाला माहिती जगातले सगळे नाते टिकतात, पण हे एकच नातं तुटतं. नीट लक्ष द्या. आई बापाचं नातं ना मरेपर्यंत नाही तुटत. भावा बहिणीचं नातं ना मरेपर्यंत नाही तुटत. काका मावशी चुलत्यांचं नातं भले मरेपर्यंत नाही तुटत. लक्षात घ्या. भांडणं झाली तरी नाही तुटत. एकमेकांचे डोके फोडले ना तरी नाही तुटत. भाऊ भाऊ कितीही भांडू द्या, एकमेकांवर केसेस करू द्या, पण तरी त्यांचं नातं तुटतं का? नाही. आई बापा सोबत आपलं नातं तुटतं का? आई बापाला लेकरं घराच्या बाहेर हाकलून देतात, पण प्रॉपर्टी शेवटी त्यांनाच द्यावी लागते. का? कारण नातं तुटत नाही. पण तुम्हाला माहिती का? हे एक नातं पती पत्नीचं हे कायद्याने पण तुटतं. लक्षात घ्या. सैतान आहे ना कधी बी तुमच्या योजनांना नाही तोडत, तो फक्त देवाच्या योजनेला तोडू बघतो. कोणाच्या योजनेला तोडतो?
आणि देवाची योजना एका नात्यामध्ये, कोणत्या नात्यामध्ये? पती आणि पत्नी. आणि म्हणून आहे ना, सैतान इतका धूर्त आहे, त्याने बाकी कोणतेच नाते नाही तोडू देत तो, पण हे एक नातं ना तो तोडू देतो आणि याचाच तो प्रयत्न करतो. म्हणून लक्षात घ्या, फारकती कोणत्या नात्याची होते? फारकती बोला ना, डिवॉर्स ज्याला आपण म्हणतो, डायव्होर्स फक्त पती पत्नीच्या नात्याने. मला एक सांगा, लेकरांसोबत फारकती होते का? पती पत्नी एकमेकांशी विभक्त होऊ शकतात, लेकरं नाही आई बापांशी कधी विभक्त होत. लक्षात घ्या, कायद्याने सुद्धा ना फक्त पती पत्नीच नातं तोडलं जातं. आणि तुम्हाला माहितीये की असं तुटतं ना, नंतर आयुष्यात ते परत जुळत नाही. सैतान कधी पण परमेश्वराच्या योजनेलाच तोडतो, तो तुमच्या योजनेला नाही तोडणार. जे तुमचे नाते आहेत ना, त्यांना तो नाही तोडणार. लक्षात घ्या, ते शेवटपर्यंत मरेपर्यंत टिकतील. पण पती पत्नीचं नातं दैवी नातं आहे. बोला, कोणतं नातं आहे? बायबल म्हणतं, सुरुवातीला निर्माण करताना उत्पन्न करत्या परमेश्वराने नर आणि नारी निर्माण केली, फक्त पती पत्नी निर्माण केले. आणि म्हणून सैतानाच्या जिवारी हेच नातं येतं आणि सैतान नेहमी प्रयत्न करतो की ह्या नात्यांना तोडण्याचा. लक्षात घ्या. आणि म्हणून आहे ना, मनुष्याने जेवढे नाते तयार केले तेवढे मनुष्य जपून ठेवतो, पण जे देवाने निर्माण केले ना त्यालाच तो जपून ठेवत नाही. आणि माणसाने सुविधा निर्माण करून ठेवलेली आहे, कोणती? फारकतीची. बोला, कोणती? फारकतीची, डायव्होर्स. लक्षात घ्या, बायबल काय म्हणतो? जे देवाने जोडलंय ते माणसाने तोडायचं नाही. परमेश्वर स्पष्ट म्हणतो, बाकी तुमचे नाते आहेत, पण जे मी जोडलंय ना त्याचा आदर करा. हालेलुया. त्याचा रिस्पेक्ट करा, त्याला मान द्या. ते तुमचं नाहीये, ते मी जोडलेलं नातं आहे. हालेलुया. परमेश्वराच्या गोष्टीचा आदर करणं म्हणजेच देवाचा आदर करणं आहे. आमेन. लक्षात घ्या, हे काय माझ्या हातामध्ये? बायबल. बोला, काय? हे बायबल मी कुठं पण ठेवेल का पायाजवळ? नाही. या बायबलवर मी धूळ बसू देतो का? हे बायबल मी फाडतो का? हे बायबल मी जाळतो का? नाही. का? कारण हे कोणाचं आहे? हे वचन कोणाचं आहे? देवाचं. म्हणजे देवाचं आहे त्याचा आपण आदर करतो ना. हालेलुया. त्याचा आपण काय करतो? आदर. त्याचा आपण मान देतो, त्याला आपण सम्मान देतो. लक्षात घ्या, एक रिस्पेक्ट आहे त्याचा. हालेलुया. मग लक्षात घ्या, जसं ह्या बायबलचा तुम्ही आदर करतात ना, तसंच हे नातं आहे पती पत्नीचं. तेवढंच पवित्र, तेवढंच गांभीर्याचं, तेवढंच आदराचं आणि तेवढंच सन्मानाचं. कारण देवाने जोडलंय. बोला, कोणी जोडलंय? जे देवाने जोडलंय, बायबल म्हणतं ते माणसाने तोडायचं नाही. हालेलुया. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही शोधलं, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही लग्न केलं, नाही. बायबल म्हणते हे देवाने जोडलेलं आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती नव्हतं. आता माझी बायको आहे जळगावची. कुठली आहे? कुठली आहे? जळगावची. स्वप्नात पण नव्हतं माझं की जळगावची पोरगी मी करेल असं. पण लक्षात घ्या ना, भेटलो कधी आम्ही माहिती का? लग्नाच्या 2 वर्ष अगोदर. बोला, किती वर्ष अगोदर? जोडलं कोणी होतं? अरे बोला, मेले का? मग बोला, जोडलं कोणी होतं? मग जो देव जोडतो ना, ते कुठून पण फिरून फारून तुमच्यापर्यंतच येतं. हालेलुया. ते तुमच्यापर्यंतच येणार, कारण फासळी काढून ठेवलेली अगोदरच. हालेलुया. फासळी अगोदरच काढून ठेवलेली, ती जॉईंट तिथंच होणार जिथं गरज आहे. आमेन. लक्षात घ्या, मग परमेश्वराने ते जोडलं ना. लक्षात घ्या, हे एकमात्र असं नातं आहे ना जे अद्भुत रीतीने जोडलं जातं. हालेलुया. ओळख नाही, परिचय नाही, काही संबंध नाही कोणत्या गोष्टीचा. तिचं घर वेगळं, तिचा समाज वेगळा, तिचे नातेवाईक वेगळे, तिचे विचार वेगळे, सगळ्या गोष्टी वेगळ्या, आणि माझं सगळं वेगळं. पण तुम्हाला माहितीये, जे त्याने जोडलेलं असतं ना, बरोबर सापडतं. हालेलुया. बोला, येशू मसीह की. तुम्ही शोधलं, मी कोणीतरी शोधून दिलं, कोणीतरी करून दिलं, नाही नाही नाही, हे देवाने जोडलंय. बोला, कोणी जोडलंय? आणि देवाचं वचन म्हणतं, जे मी जोडलंय ना ते कोणी तोडायचं नाही. एक वचन वाचा, प्रेषितांची कृत्य काढा बरं. प्रेषितांची कृत्य याचा 5वा अध्याय वचन 38 पासून पुढे. प्रेषित 5 वचन 38 पासून पुढे. म्हणून मी तुम्हाला आता सांगतो, म्हणून मी तुम्हाला आता सांगतो, या माणसांपासून दूर राहा. आता नीट लक्ष द्या. या ठिकाणी ना प्रेषित पेत्र, याकोब, योहान यांचा विरोध करत होते यहुदी लोक. काय करत होते? विरोध. मग ना गमलिएल नावाचा एक शास्त्राध्यापक होता, त्याला कळलं की हे प्रेषितांचा विरोध करतायत. नीट लक्ष द्या आता. तर त्या ठिकाणी काय झालं, तो गमलिएल काय म्हणतोय परत वाचा. म्हणून मी तुम्हाला आता सांगतो, तो म्हणतो मी तुम्हाला आता सांगतो, या माणसांपासून दूर राहा. या माणसांचा विरोध करू नका, या माणसांपासून दूर राहा. पुढे वाचा. व त्यांना जाऊ द्या, त्यांना जाऊ द्या. कारण हा बेत किंवा हे कार्य, कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्याचे असल्यास मनुष्याचं जर असेल नष्ट होईल, तर नष्ट होईल. पुढे. परंतु ते देवाचे
देवाचे असल्यास परंतु जर ते देवाचं असेल, तुम्हाला ते नष्ट करता यायचे तुम्हाला नाही. नष्ट नाही करता येणार, तुम्ही मात्र देवाचे विरोधी पण ठरा. तुम्ही देवाचे विरोधी व्हा. लक्षात घ्या, जेव्हा देवाच्या योजनेला तुम्ही विरोध करतात ना, तर देव तुमच्या विरोधात. समजतंय का मी काय सांगतोय? जेव्हा एक मनुष्य परमेश्वराच्या योजनेचा विरोध करतो, तर तो कोणाचा विरोध करतो? डायरेक्टली देवाचा. लक्षात घ्या, हे नातं देवाच्या योजनेचं आहे. मग जर ह्या नात्याच्या विरोधात जर तुम्ही उभे राहिले ना, तर देव तुमच्या विरोधात उभा राहील. म्हणून बायबल म्हणतं, जे देवाने जोडले ते माणसाने तोडायचं नाही. हालेलुया. जे जे परमेश्वर जोडतो, जे काम देवाकडून आहे ना, त्या गोष्टीत हस्तक्षेप करायचा नाही. हालेलुया. बघा, परमेश्वराने जेवढं बनवून ठेवलेलं आहे ना, त्याच्यात जेव्हा मनुष्य हात घालतो ना, तेव्हा त्याला त्याचा त्रास होतो. लक्षात घ्या. आता ना आमचा इथंच विषय चालू होता पास्टरांसोबत, की इतकं ऊन, इतकी उष्णता ना, तरी आपल्याला हौस लग्न करायची उन्हाळ्यात. मला नाही कळत का बरं उन्हाळ्यामध्ये असं असं कुठं लिहिलंय, मला दाखवून द्या फक्त, की उन्हाळ्यातच केलं पाहिजे असं. पण नाही, आम्ही माकडांसारखे आहेत. बोला, कोणासारखे? एका माकडाने टोपी खाली टाकली का दुसरं माकड टाकणारच आहे. लक्षात घ्या. कुठं लिहिलंय मला सांगा ना, की उन्हाळ्यातच लग्न केलं पाहिजे. पण आम्ही नाही सोडत. का? कारण दुसरा करतो, मग आम्ही बी घाम पुसून करू, पण कधी करू? चक्रा येतात अक्षरशः मंडपामध्ये बसणाऱ्यांना. पण नाही, आम्ही उन्हाळा सोडत. लिहिलं कुठे मला दाखवा ना. कशाला हा अट्टहास? अरे दिवसेंदिवस उष्णता काय व्हायला लागली? वाढायला लागली. पण आपण उन्हाळ्याचे लग्न सोडत, आणि त्यातल्या त्यात ना बिचारा नवरदेवची परीक्षा पाहतात. तो बिचारा अजून काय घालून बसलेला असतो? कोट. आणि दुसरा कोट कोणाकडे असतो अजून? हा, जे लग्न लावणारे असतात, त्या दोघांचा जीव मुठीत असतो. अरे उरकवा लवकर ना, जीव घाबरायला लागतो. विचार करा, उष्णता एवढी. आम्ही साधा शर्ट घालून बसतो ना, तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की कधी उठू इथून. लक्षात घ्या. सोडा आता हा अट्टहास. माझं म्हणणं, एक तर रात्रीचं लग्न करा, एक तर हिवाळ्यात करा. नाही, खरंच सांगतोय मी तुम्हाला. वाटतं का काहीतरी बदल करा ना. कोणी केल्यानंतरच सुरू होईल. हालेलुया. बघा, आज देव काहीतरी बोलतोय नवीन. आमेन. जेवढे लोक, मी म्हणतो ना, करंजीच्या लोकांनी सुरुवात करा, कारण तुमचं गाव खूप फॉरवर्ड आहे. हालेलुया. नाही, खरंच सांगतो मी. करंजी ना, तुम्ही आरसी दादा कुठे आहेत? तुम्ही जर निर्णय घेतला ना, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला बघून अनेक लोक निर्णय घेतील. हालेलुया. एक तर रात्री करा, एक तर कधी करा? हिवाळ्यात. बोला, कधी करा? येणारा आशीर्वाद देऊन जाईल. नाही, काय सांगतो मी, येणारा काय देऊन जाईल? उगाचच ना लोकांच्या बददुआ घेऊ नका. खरंच सांगतो मी तुम्हाला, काहीतरी बदला, आणि ना पुढच्या वेळेपासून ना ठराव करा, की आता आपण हिवाळ्यात लग्न करू किंवा रात्रीचे लग्न करू. अशी पण रात्रीची मीटिंग करूनच राहील ना तुम्ही. एक तीर में दोन निशाण. लक्षात घ्या. मीटिंग पण होईल आणि लग्न पण होऊन जाईल. याच्यात आता अर्धा तासात लग्न उरकल, हा का नाही? पण आता नवरी इथं नाही म्हणून काय फायदा नाही. आता उद्या तुम्ही घामच पुसा, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. पण मी एक सूचना देतोय. बोला, काय देतोय? फुकटचा सल्ला घ्यायचा तर घ्या, नाही तसा परत मला द्या. मी माझ्या लेकरांचं लग्न रात्री करेल किंवा हिवाळ्यात करेल, हे मी तुम्हाला आताच सांगतो. हालेलुया. खरंय का? हा, कारण मला ना असं नाही आवडत की दुसऱ्याचं पाहून आपण करायचं. आपल्याला जे सोयीचं वाटेल ना ते करायचं. हालेलुया. बोला येशू मसीह की. असं वाटतंय मला बरं का, काहीतरी पॉझिटिव्ह बदल होतील असं. नाही का? काहीतरी व्हायला पाहिजे, नाही का? नवीन. आणि होईल असा आपण विश्वास ठेवू. लक्षात घ्या, परमेश्वराने निर्माण केलेलं हे नातं आहे. लक्षात घ्या. बायबल असं म्हणतं, जर तुम्ही त्या नात्याचा विरोध कराल तर परमेश्वर तुमचा विरोध करेल. म्हणून तुम्ही या नात्याकडे बघताना फार गांभीर्याने बघा. हालेलुया. कारण ही एकमात्र अशी गोष्ट आहे जी परमेश्वराचं वचन म्हणतं, ही कोणाकडून जोडली गेलेली आहे? देवाकडून. बोला, कोणाकडून? म्हणून गमलिएल म्हणतो, जर हे तुमच्याकडे मनुष्याचं काम असेल ना, तर ते नष्ट होईल. पण जर देवाचं असेल तर तुम्ही कोणाचे विरोधी व्हाल? देवाचे. म्हणून देवाचं वचन म्हणतं, जे देवाने जोडलंय ते माणसाने तोडायचं नाही. हालेलुया. लक्षात घ्या. आज सगळ्यात जास्त मी तुम्हाला सांगतो ना, हेच नातं तोडलं जातं. लग्न करतात, लव्ह मॅरेज करतात, अरेंज मॅरेज करतात, काही वर्षानंतर एकमेकांशी भांडणं करतात. आणि तुम्हाला माहिती, माणसांना एवढं सोपं वाटतं ना डायव्होर्स घेणं, फारकती घेणं, एकमेकांना सोडून देणं. इतकं सोपं वाटतं माणसाला. अरे सोपं समजू नका. तुम्ही डायरेक्ट कोणाच्या विरोधात उभे राहताय? देवाच्या. लक्षात घ्या. तुम्ही सोडूच नाही शकत एकदा मानले गेले तर. हे परमेश्वराचं वचन आहे. आणि जर तुम्ही ते सोडायचा प्रयत्न करतात, तोडायचा प्रयत्न करतात ना, तुम्ही डायरेक्ट परमेश्वराच्या विरोधात उभे राहतात. कोणाच्या विरोधात उभे राहतात? कारण योजना देवाची आहे, हे नातं देवाचं आहे. लक्षात घ्या. सैतान किती धूर्त आहे बघा. तो कोणतंच नातं तोडून, तो म्हणतो तुम्ही सगळे नाते ना तुमचे शाबूत राहतील.
पण ह्या एकाच नात्यासाठी जगभरामध्ये ना सुविधा करून ठेवलेली आहे. कोणती? तोडण्याची. बोला कोणती? तोडण्याची. फारकत ज्याला आपण म्हणतो, डायव्हॉर्स. बाकी जगातल्या कोणत्याच नात्याला तोडता नाही येत, पण हे एक नातं तोडता येतं. कारण याच्यामध्ये देवाची काय योजना. बोला देवाची काय. आपले डोळे उघडले पाहिजे प्रियांनो. लक्षात घ्या, आपल्याला देवाच्या योजनेला सांभाळायचं आहे, आपल्या योजनेला नाही. जर तुम्हाला वाटतं ना की मी परमेश्वराची योजना सांभाळून ठेवायची आहे, तर हे नातं सांभाळा. हालेलुया. आणि तुम्हाला माहितीये, पती पत्नीचं नातं जेव्हा तुम्ही जपून ठेवतात ना, सांभाळून ठेवतात ना, तुमचे सगळे नाते त्याच्याने आशीर्वादित होतात. हालेलुया. लेकरं केव्हा आशीर्वादित होतील? जेव्हा आई बाप एकमेकांशी चांगल्या रीतीने राहतील. परिवार कसा आशीर्वादित होईल? जेव्हा पती पत्नी एकमेकांशी चांगल्याने राहतील. हे एक नातं जर तुम्ही जोडून ठेवलं ना, बाकी सगळे नाते शाबूत राहतात. हालेलुया. आणि म्हणून सैतान आहे ना, या एकाच नात्यावर घात करण्याचा प्रयत्न करतो. कोणत्या नात्यावर? पती पत्नी. कारण हे कोणी बनवलंय? देवाने. त्याने फक्त नर आणि नारी निर्माण केली. हे देवाचं नातं आहे. आज माणूस आहे ना, बाकी सगळे नाते जपतोय, हे एक नातं सोडून, आणि ह्याच नात्याला तो हलक्याने घेतो. एक वचन वाचा, एक वचन वाचा. मलाखीचं पुस्तक काढा. मलाखी याचा 2 अध्याय वचन 16 वाचा. मलाखी याचा 2 आणि वचन 16. मलाखी 2 आणि वचन 16. परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिटकारा आहे. मला सूटपत्राचा काय? तिटकारा म्हणजे काय? राग बी नाही ना, द्वेष पण नाही, म्हणजे वीट आहे. बोला काय? वीट. देवाला अजिबात आवडत नाही एक गोष्ट. कोणती? सूटपत्र. बोला कोणती? सूटपत्र. थोडं काय नवरा बायकोचं भांडण झालं ना, तर डायरेक्ट म्हणतात, ए चल सोडून देईल मी तुला, चल तुझ्या घरी जा. बायबल काय म्हणतं? मला सूटपत्राचा काय? तिटकारा. कारण हे नातं कोणी बनवलंय? देवाने. तुम्ही नात्याला सूटपत्र नाही देत, तुम्ही देवाच्या नात्याला सूटपत्र देतायत. लक्षात घ्या, बायबल स्पष्ट म्हणतं, मला सूटपत्राचा तिटकार आहे. ज्या वेळेस तुम्ही या दैवी नात्यामध्ये बांधले जातात ना, इतकं हलकं घेऊ नका. आजचं वचन फक्त राहुलसाठी नाहीये, आजचं वचन सगळ्या नात्यांसाठी आहे. जेवढे पण इथं बसलेले आहेत, ज्यांचे लग्न झालेले आहेत. भांडणं होतात ना तुम्हाला, सहन करा, प्रार्थना करा एकमेकांसाठी. नाही जमत ना, प्रार्थना करा एकमेकांसाठी. पण तुम्हाला परमेश्वर कुठं सूटपत्र घ्यायला सांगत नाही. देव नाही म्हणत सोडायला. का? कारण जोडलं कोणी आहे? देवाने. लक्षात घ्या, देवाने जोडलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला टिकून ठेवावी लागेल. मी सुरुवात तेव्हा तिथूनच केली होती. कुठून? की देवाच्या गोष्टी जेव्हा आपण हस्तक्षेप करतो ना, त्याचा त्रास कोणाला भोगावा लागतो? आपल्याला. उष्णता वाढते. मी त्याच्यावरून सुरुवात केली होती. काय वाढते? बोला काय वाढते? का बरं वाढते मला सांगा उष्णता? सूर्याचं टेम्परेचर देवाने वाढून दिलं का आपणच काहीतरी केलेलं आहे? कोणाचे फळ भोगतोय आपण? आपण काहीतरी तोडले ना. काय तोडले? झाडं. कोणाच्या गोष्टीत हस्तक्षेप केला आपण? झाडं कोणी लावले होते? सृष्टी कोणी निर्माण केली? तुम्हाला माहिती, आज माणूस जेही काही भोगतोय ना, स्वतःच्या कर्माची फळं भोगतोय. काय भोगतोय? ही उष्णता एवढी वाढली नसती, पण आपणच आपल्या चुका आपल्याला नडतायत. लक्षात घ्या, सुरुवातीच्या काळामध्ये एवढे झाड आणि एवढे जंगल होते ना, तुम्हाला मी सांगतो, लोकांना रस्त्यावर पायी फिरायला भीती वाटायची. एवढे झाड आणि एवढे जंगल होते. कुठे गेले आता? आणि मग आज मनुष्य म्हणतो, एवढं उष्णता का, एवढं गरम का होतं, आणि परमेश्वराला आमची दया नाही. अरे दया नाही, तुम्ही देवाच्या सृष्टीला खराब केलेलं आहे, म्हणून आज भोगतायत ह्या गोष्टी. बेमोसम पाऊस का येतोय? कारण माणसाने परमेश्वराच्या सृष्टीमध्ये हस्तक्षेप केला. जेव्हा आपण देवाच्या योजनेत हस्तक्षेप करतो ना, त्यावेळेस त्याचे फळ आपल्याला भोगावे लागतात, त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो. म्हणून परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीचा आदर करा. हालेलुया. बोला, परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीचा काय करा? आदर करा. जेव्हा तुम्ही त्याचा आदर नाही करत ना, तर त्याचा दुष्परिणाम सुद्धा तुम्हालाच भोगावा लागतो. जर तुम्ही पती पत्नी ह्या नात्याचा आदर नाही करणार, तर याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. याचे दुष्परिणाम तुमच्या परिवाराला भोगावे लागतील. याचे दुष्परिणाम आयुष्यभर तुम्हाला भोगावे लागतील. कारण हा दैवी हस्तक्षेप आहे. हालेलुया. हे दैवी नातं आहे, जे मनुष्याने नाही निर्माण केलं, जे देवाने जोडलंय. आणि म्हणून बायबल म्हणतं, जे देवाने जोडलं ते माणसाने तोडायचं नाही. हालेलुया. बोला येशू मसीह की. एवढं पण सोपं नका समजू की मोबाईल घेतला आणि 1 महिन्याने आपलत नाहीये, आता दुसरा घेईल. हे नातं तसं नाहीये. लक्षात घ्या, इतकं हलक्यात नका घेऊ पती पत्नीच्या नात्याला. कारण देवाने बनवतानाच खूप समजून आणि उमजून बनवलेलं आहे. हालेलुया.
जेव्हा आदामाने हवेला पाहिलं ना, तो म्हणतो हीच माझ्या हाडातलं हाड आणि माझ्या मांसातलं मांस आहे. तो म्हणतो परफेक्ट बनवली परमेश्वराने, तिच्यामध्ये काहीच कमतरता नाहीये, काहीच उणीव नाहीये. हालेलुया. परमेश्वर जेव्हा जोडतो ना, परफेक्शनने जोडतो. लक्षात घ्या, जे तुम्हाला गरजेचं होतं तेच देवाने दिलेलं आहे. आमेन. हालेलुया. माग आहे ना, एक जोडपं होतं आमच्यासोबत, नवीनच लग्न झालेलं ना. आता माग आमच्यासोबत आलं होतं आणि लग्न नवीन नवीन झालं आणि ते आमच्यासोबत गाडीत बसले होते. आणि मग बोलता बोलता ती मुलगी जी होती ना, नववधू, नवीनच लग्न झालेली, त्या मुलाबद्दल, त्याला आम्ही चांगलं ओळखतो त्या पोराला ना, तो खूप बोलतो, खूप बोलतो तो. काही एवढा विषय असला ना, तो मोठा बोलतो. तर ती पोरगी काय म्हटली माहिती का, सर ज्या दिवशी हा भेटला ना म्हणे, मला एक गोष्ट कळून गेली म्हणे. म्हटलं काय? की आयुष्यभर मला ऐकावं लागेल म्हणे. काय बोलली ती? मला एक गोष्ट कळून गेली, मला आयुष्यभर काय करावं लागेल? ऐकावं लागेल. दुसरं काहीच नाही कळलं तिला, हा चांगला आहे, बरा आहे, वाईट आहे, काही नाही. पण तिने एक गोष्ट समजून घेतली, काय? मला आयुष्यभर याचं काय करावं लागेल? देव ना जोडी अशीच बनवतो. एक बोलणारा असेल ना, तो दुसरा काय असतो? ऐकणारा असतो. लक्षात घ्या. एक रागिष्ट असेल ना, तो दुसरा शांत असतो ना. एक कुत्रा असेल तर दुसरा मांजर असतो. नाही, लक्षात घ्या. त्याच्याशिवाय जुळूच शकत नाही. हालेलुया. त्याच्याशिवाय जुळू शकत नाही. परमेश्वरनं जोडी बनवताना तशी बनवतो. एखाद्याला वाटतं ना, माझ्या बरोबरीची पाहिजे, भाऊ जुळणार नाही. एक मयान में दो तलवारें नहीं रह सकती. लोक ना आपल्या बरोबरीचे शोधतात. अरे एका मयानात तुम्ही दोघं कसे राहाल? लक्षात घ्या ना, कोणाला तरी ऐकून घ्यावं लागेल की नाही? हालेलुया. मी तर म्हणतो ना, एक प्रोफेशन कधीच निवडू नका लग्न करताना. एक प्रोफेशन म्हणजे काय? आम्ही निवडलं पण आमचं जुळतंय. लक्षात घ्या. डॉक्टर ना, इंजिनियर. कारण कोणीच कोणाचं ऐकून घ्यायला तयार होणार नाही. तिला वाटेल मलाच कळतं, त्याला वाटेल मला पण कळतं. त्यापेक्षा आहे ना, देव जेव्हा जोडतो ना, परमेश्वर असा जोडतो ना, एक बोलणारा असेल तर दुसरी काय असते? ऐकणारी. आणि बहुधा हे आपल्या बाबतीत असतं. असे क्वचित असतात जे माणसं जे जास्त बोलतात, नाही तर आयुष्यभर आपल्यालाच ऐकावं लागतं, कारण ही पार्टी जास्त बोलणारी असते. हा, खरंच आहे. बायांच्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या नसतात. बायांच्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या नसतात, फक्त दाखवायचं असतं मी ऐकतोय असं. त्यांना त्याच्यातच समाधान असतं की नवरा ऐकून राहिला बुवा. आणि नवरे इतके हुशारून गेलेत ना आता, ते फक्त दाखवतात आम्ही तुझं ऐकतोय असं. त्यांचे वेगळे विचार चाललेले असतात मनात. ते म्हणतात हा 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 हा. आणि अचानक जर तिने प्रश्न केला ना, काय बोलली बरं मी? अरे माझं लक्षच नव्हतं. माझ्या बाबतीत बऱ्याचदा असं होतं, ती मला विचारते मी काय सांगितलं आता. हा मग आपली खरी त्रेधा उडते. बघा, लगेच मान हलवायला लागले, त्याच्यावरून कळून जातं तुमच्या बाबतीत सुद्धा या गोष्टी आहेत. नेहरू सर, सुनीता असं करतायत. लक्षात घ्या, होतात ह्या गोष्टी. लक्षात घ्या, परमेश्वर जोडताना अशा रीतीने जोडतो ना की बरोबर मॅच होईल. आमेन. कारण देवाला माहिती परफेक्शन कसं तयार करायचं. हे नातं देवाकडून आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं, जे देवाने जोडले ते माणसाने तोडू नाही. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे की मला सुटपत्राचा काय तिटकारा आहे, वीट आहे. परमेश्वर म्हणतो मला डायव्होर्स आवडत नाही, मला फारकती आवडत नाही. परमेश्वराचं वचन म्हणतं, कारण मी जोडलेलं आहे. तुम्हाला अधिकार नाहीये, कोर्टाला अधिकार नाहीये, कोणत्याच मनुष्याला अधिकार नाही तोडण्याचा. हालेलुया. पंचलोक ना लग्न जुळवतात. बोला, पंचलोक काय करतात? लग्न जुळवतात. आशीर्वादाचा वाटा आहे. पण मी म्हणतो ना, तोडू नका, कारण तो श्रापाचा वाटा आहे. तुम्ही कोणाचे विरोधी होतात? देवाचे विरोधी होतात, डायरेक्ट देवाचे. परमेश्वराचं वचन म्हणतं, कारण देवाची इच्छा आहे ना, जे देवाने जोडलंय ते माणसाने तोडू नाही. अरे हे अवयव देवाने जोडून ठेवलेले आहेत. मला एक सांगा ना, हात जर तोडून टाकला तर किती त्रास होतो का नाही? कारण जोडला कोणी आहे? देवाने. तसंच हे नातं आहे, जर तुटलं ना खूप त्रास होतो, असह्य वेदना असतात. म्हणून हे ना एवढं सोपं समजू नका या नात्याला. हे सगळ्यात महत्वाचं नातं आहे, याच्यात दैवी हस्तक्षेप आहे. हालेलुया. मला सुटपत्राचा काय बायबल म्हणतं? तिटकार आहे. पुढे वाचा ते वचन.
म्हणून सेनाधीश परमेश्वर म्हणतो, म्हणून सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नी बरोबर क्रूरतेने वागतो. आता इथं काय म्हटलेलं आहे बघा, जो आपल्या पत्नी बरोबर क्रूरतेने वागतो. पण एका ट्रान्सलेशन मध्ये असं म्हटलेलं, जो आपल्या वस्त्राबरोबर, बोला आपल्या वस्त्र म्हणजे काय? कपडे. बोला काय? तुम्हाला माहिती का, एका पुरुषाची लाज स्त्री आहे आणि एका स्त्रीची लाज पुरुष आहे. लक्षात घ्या, दोघं एकमेकांसाठी कपड्याचं काम करतात. बोला कसलं काम करतात? नीट लक्ष द्या, माझ्याकडे नीट लक्ष द्या. एका पतीची इज्जत आहे ना, पत्नीच काढू शकते, आणि एका पत्नीची इज्जत पतीच काढू शकतो. लक्षात घ्या, दोघांना जर आपापली प्रतिष्ठा आणि सन्मान जपायचा असेल ना, तर दोघांनी परस्पर जपायचं एकमेकांना. माझा सन्मान माझ्या पत्नीमध्ये लपलेला आहे. लक्षात घ्या, ती माझं वस्त्र आहे, ती माझं काय? वस्त्र आहे, आणि मी तिचं वस्त्र आहे. लक्षात घ्या, जेव्हा मी स्वतःला खराब करेल ना, तर त्या ठिकाणी तिचा अपमान होणार आहे, आणि जेव्हा ती स्वतःला खराब करेल ना, त्यावेळेस माझा अपमान होणार आहे. बायबल वस्त्र म्हणतं. काय म्हणतं? वस्त्र. काय लिहिलेलं आहे ते वचन परत वाचा. जो आपल्या पत्नी बरोबर क्रूरतेने वागतो. जो आपल्या वस्त्राबरोबर क्रूरतेने वागतो. हालेलुया. एका ट्रान्सलेशन मध्ये म्हटलंय, वस्त्राबरोबर जो क्रूरतेने वागतो. नाही वागू शकत तुम्ही. लक्षात घ्या, आपलेच कपडे आपण फाडू शकत नाही. उघडे तुम्हीच पडाल. लक्षात घ्या, उघडे तुम्हीच पडाल. आपल्या वस्त्रासोबत आपण कसं क्रूरतेने वागणार आहे मला सांगा ना. माझ्याच कपड्यावर मी ब्लेड कसं काय चालवायचं? माझ्या कपड्यांना मी स्वतःच्या हाताने कसं काय फाडायचं? पती पत्नीचं नातं तुटणं म्हणजे आपण आपल्या हाताने आपले वस्त्र फाडायचे असं होते. लक्षात घ्या, क्रूरतेने वागतो. परमेश्वराचं वचन म्हणतं आपल्या वस्त्राप्रमाणे. पती पत्नी, लक्ष द्या, तुमच्यामध्ये भांडणं होतात ना, तिसऱ्याला सांगू नका. काय करतात तुम्ही माहिती का? तुम्ही स्वतःच आपले वस्त्र फाडताय. लक्षात घ्या, कशाला एकमेकांसमोर या गोष्टींची चर्चा करतात? प्रत्येक घरामध्ये थोड्या बहुत लहान सहान गोष्टी होत असतात. सवाट्यावर आणू नका या विषयाला. पती पत्नी ना, तुम्ही एकमेकांचं वस्त्र आहात. तुमचा मान तुमच्या हातामध्ये, तुमचा आदर तुमच्या हातामध्ये. तिसऱ्या लोकांपर्यंत जाऊन एकमेकांच्या चर्चा करू नका. याच्याने काय होतंय माहिती का? तुम्ही स्वतः आपले वस्त्र फाडताय. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आपला अपमान करून घेताय. जर देवाने जोडलंय ना, तर आदर करा त्या गोष्टीचा. हालेलुया. देवाने जोडलेलं आहे ना, तर सन्मान करा त्या गोष्टीचा. कारण आपल्या वस्त्राचा आदर आपल्यालाच करावा लागेल. आमेन. आपली स्वतःची लाज आपल्याला झाकायची, ना की उघडी करायची. म्हणून पती पत्नी एकमेकांची लाज आहात तुम्ही. लक्षात घ्या, तुम्ही एकमेकांचा आदर आहात, एकमेकांचा सन्मान आहात. तुम्हाला एकमेकांना जपून ठेवावं लागेल. हालेलुया. हा, माझ्या पत्नीला तिची जबाबदारी की तिने कसं वागावं म्हणजे माझी प्रतिष्ठा वाढेल, आणि माझी जबाबदारी की मी कसं वाढावं म्हणजे तिचा मान वाढेल. लक्षात घ्या, कारण मी तिचं वस्त्र आणि ती माझं वस्त्र आहे. आपल्या वस्त्राशी क्रूरतेने वागायचं नाही. ज्यावेळेस एखादा व्यक्ती डायव्हॉर्स देतो ना, सुटपत्र देतो ना, तो वस्त्र काढून टाकतो. बोला काय करतो? तो वस्त्र काढून टाकतो. कारण क्रूरतेने वागणं झालं ते. त्याला वाटतं की मी बायको सोडली. तू बायकोने सोडली, तू लाज सोडली. बोला काय सोडली? लाज सोडली. देवाचं वचन म्हणतो, जो व्यभिचाराच्या कारणा वाचून आपल्या स्त्रीला टाकतो, तो तिला व्यभिचारणी करतो, आणि तो स्वतः सुद्धा व्यभिचार करतो. लाज टाकून देतो माणूस ज्यावेळेस तो पती पत्नीचं नातं सोडतो. तर लक्षात घ्या, कारण ते वस्त्र आहे तुमचं, जे तुम्हाला काढायचे अधिकार नाही. लक्षात घ्या, आदाम आणि हव्वा परमेश्वरापासून का लपले? कारण ते नग्न होते. बोला काय होते? नग्न होते. नग्नता देवासमोर नाही येऊ देत. निर्वस्त्रपणे तुम्ही परमेश्वराला सामोरे नाही जाऊ शकत. ज्यावेळेस हे नातं तुम्ही तोडतात ना, त्यावेळेस तुम्ही देवाला तोंड दाखवू शकत नाही. लक्षात घ्या, कारण हे देवाने जोडलेलं आहे, माणसाने तोडायचं नाही. परमेश्वराचं वचन म्हणतं आपल्या वस्त्राचा आदर करा. हालेलुया. जो आपल्या वस्त्राशी क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो. बायबल म्हणतं, परमेश्वर म्हणतो, मी त्याचा काय करतो? द्वेष करतो. लक्षात घ्या, हा, परमेश्वर द्वेष करतो जे पती पत्नी एकमेकांशी प्रेमाने नाही वागत, जे एकमेकांशी क्रूरतेने वागतात, जे एकमेकांना सोडण्याची भाषा करतात, जे एकमेकांना डायव्होर्स देतात, जे एकमेकांची फारकती करतात. देवाचं वचन म्हणतं की मी अशांचा द्वेष करतो. लक्षात घ्या, कारण देवाच्या नात्याला तुम्ही खराब करतायत. देवाने जोडलेलं तुम्ही तोडायचा प्रयत्न करतायत. परमेश्वर म्हणतो, मी अशा लोकांचा द्वेष करतो. हालेलुया. बायबल देवाचं वचन काय म्हणतं? बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, जो आपल्या शरीराचा घात करेल त्याचा मी घात करेल. काय म्हणतो देव? जो आपल्या शरीराला काय करेल? खराब करेल, घात करेल, त्याचा मी घात करेल, त्याला मी नष्ट करेल. देवाचं वचन म्हणतं. का? कारण शरीर कोणी बनवलंय? बोला कोणी बनवलंय?
जे देवाने बनवलंय ना तुम्ही खराब नाही करू शकत. तुम्हाला अधिकार नाही त्या गोष्टीचा. तंबाखू खाऊन, दारू पिऊन, सिगरेट पिऊन, घाणेरड्या गोष्टी खाऊन तुम्ही तुमच्या शरीराला खराब नाही करू शकत, कारण ते शरीर तुमचं नाही, ते देवाने निर्माण केलेलं आहे. हालेलुया. मग देव काय म्हणतो, जर तू स्वतःच्या हाताने तुझ्या शरीराचा नाश करशील ना, तर मी तुझा नाश करेन, कारण ते शरीर तुझं नाही, ते कोणाचं आहे? देवाने बनवलेलं आहे. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. स्वतःसाठी ना एक किडनी बनवून दाखवा तुम्ही, मग किडनी खराब करायची. एक फुफ्फुस स्वतः बनवून दाखवा एखाद्या कंपनीमध्ये, मग तुम्ही तुमचं लिव्हर खराब करायचं दारू पिऊन. लक्षात घ्या. बनवून दाखवा ना कोणत्या कंपनीमध्ये. एखादा हृदय बनतंय का? एखादं फुफ्फुस बनतंय का? एखादा लिव्हर बनतंय का? एखादी किडनी कोणत्या कंपनीमध्ये बनते का? मला सांगा. जर नाही बनवू शकत ना, तर खराब बी करू नका, कारण देवाने बनवलेलं आहे. जे परमेश्वराने निर्माण केलेलं ना, त्याला खराब करण्याचा माणसाला काहीच अधिकार नाहीये. जे देवाने जोडले ते माणसाने तोडायचं नाही. हालेलुया. परमेश्वर हिशोब घेईल, देवाचं वचन म्हणतं. लोकांना वाटतं चर्चला गेल्यावर हे लोक हे सोडतात ते सोडतात. सोडावंच लागेल का? कारण त्या जिवंत देवाने म्हटलेलं आहे, तुमचं शरीर माझं मंदिर आहे. हालेलुया. याला तुम्ही खराब करू शकत नाही. ही शिकवण आहे बायबलची. ही शिकवण आहे. तंबाखू खाऊन तोंड लाल करू नका, ही शिकवण आहे बायबलची. दारू पिऊन स्वतःच्या किडन्या खराब करू नका, ही शिकवण आहे बायबलची. घाणेरडे व्यसन करून स्वतःचं शरीर खराब करू नका, ही शिकवण आहे बायबलची. बायबल आम्हाला धर्म बदलायला नाही सांगत, बायबल आम्हाला जीवन बदलायला सांगतं. ही शिकवण आहे बायबलची. एक पिणारा व्यक्ती आज तुमच्या समोर उभा आहे निर्व्यसनी बनून, ही शिकवण आहे माझ्या बायबलची. मी दारू पिणारा होतो, तंबाखू खाणारा होतो, सिगरेट पिणारा होतो, आज सगळं सोडून मी तुमच्या समोर देवाचं वचन गाजवतोय, कारण ही शिकवण आहे माझ्या परमेश्वराची. हालेलुया. हालेलुया. जे माझ्या देवाने निर्माण केलंय ना, देवाचं वचन म्हणतं ते माणसाने तोडायचं नाही. ही शिकवण आहे माझ्या परमेश्वराची. हालेलुया. हालेलुया. काही लोक असतात जोडायला पण पुढं आणि तोडायला पण पुढंच. हा, जोडायला पण ना हा पुढं, चला चला लग्न जोडून घेऊ ना, आणि तोडायला पण पुढंच. जा दे सोडून, तिला दुसरी, तुला 4 भेटतील, तो तर मरेल, तू पण मरशील. हा, बऱ्याचदा असतं असं ना. अरे काय तिच्यावर पाणी पडलंय का, अशा 17 भेटतील तुला. अरे त्याला तर भेटतील 17, पण तू कुठं जाशील मेल्यावर? तुला देव थोडी घेणार आहे स्वर्गात, कारण तुझे देवाने जोडलं होतं ते कोणी तोडलं? तू तोडलं. लक्षात घ्या. जोडायची घाई करा, तोडायची घाई करायची नाही. बायबल देवाचं वचन स्पष्ट म्हणतं, मला सुटपत्राचा तिटकारा आहे. हालेलुया. हा, कारण जे देवाने जोडले ते माणसाला तोडण्याचा अधिकार नाही. 15 वचन वाचा. ज्याच्या ठाई आत्म्याचा थोडा तरी अंश आहे. बायबल असं म्हणतो, जो थोडासा आत्मिक आहे. आत्म्याचा किती अंश? थोडा. आपल्यामध्ये तो खूप मोठा आहे ना. खूप हात थरथर करतात आपले आराधना सुरू झाल्यावर. बापरे, असा आत्मा उतरतो की नाही. आजूबाजूचे डायरेक्ट 5 फूट दूर इतका आत्मा उतरतो आमच्यावर. तर पण इथं ना अंशाबद्दल म्हटलंय. बोला कशाबद्दल? म्हणजे थोडा जरी अंश असेल ना, जे हालत पण नाही बुवा, त्यांच्यासाठी सुद्धा, आणि जे हालतात त्यांच्यासाठी जास्त आहे, कारण तुम्ही स्वतः दाखवतात आमच्यात खूप आत्मा आहे असं. अजूनपर्यंत एखाद्या देवाच्या दासाला मी असं थरथरताना पाहिलं नाही स्टेजवर. यांच्यावर एवढा आत्मा उतरतो, तरी तुमच्या तोंडून शिव्या का निघतात? तरी तुमचं का बरं एकमेकाशी जमत नाही? तरी तुमच्या तोंडातून का चांगले शब्द निघत नाही? याला पवित्र आत्मा नाही म्हणत. पवित्र आत्मा जीवन बदलतो, पवित्र आत्मा स्वभाव बदलतो, पवित्र आत्मा बोलणं बदलतो, पवित्र आत्मा चालणं बदलतो, पवित्र आत्मा बघणं बदलतो, पवित्र आत्मा आपले विचार बदलतो, आणि पवित्र आत्मा आपलं जीवन जगणं बदलतो. हालेलुया. पवित्र आत्मा हातपाय हलवायला नाही लावत, पवित्र आत्मा ना अंतकरण हलवून टाकतो. हालेलुया. हृदय तोडतो पवित्र आत्मा. हे देवाच्या आत्म्याचं काम आहे. आमेन. आणि बायबल कोणाबद्दल म्हणते? ज्याच्यामध्ये आत्म्याचा थोडा तरी अंश आहे. मग आपल्यामध्ये आहेच ना थोडाफार, आहे का नाही? थोडा तरी असेल की नाही? मग काय म्हटलंय तिथं वाचा, ज्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचा थोडा अंश आहे, अशा कोणी असे कधी केले नाही. असा कोणीच आपल्या बायकोला कधी सोडत नाही. हालेलुया. कधी तो सोडण्याचा विचार सुद्धा करत नाही. ज्याच्यामध्ये आत्म्याचा थोडा तरी काय अंश आहे. आणि जर तुम्ही सोडायची भाषा करत असाल ना, तुमच्यामध्ये अंश सुद्धा नाहीये. लक्षात घ्या. जो सोडायची भाषा करतो, तुम्ही बहीण असा किंवा भाऊ असा, लक्षात घ्या, पती असो किंवा पत्नी असो, जर तुम्ही सोडायची भाषा करत असाल ना, तर बायबल असं म्हणतं तुमच्यामध्ये आत्म्याचा अंश सुद्धा नाहीये.
कारण बायबल म्हणतं ज्याच्यात अंश आहे ना तो असा विचार सुद्धा करत नाही, त्याच्या तोंडातून असे शब्द सुद्धा निघत नाही. पुढे वाचा. देवाला अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे किती काय? सुंदर वचन आहे. देवाला अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? कोणी आहे काय? याकरता आपल्या आत्म्याला जपावे. त्याने असं वागायचं. जर तुम्हाला वाटतं ना तुमचे लेकरं देवाला अनुसरावे, तर तुम्ही कधी सोडण्याची भाषा करायची नाही. हालेलुया. देवाच्या योजनेला कधी तोडायचं नाही, तरच तुमचे लेकरं पण आशीर्वादित होतील. इष्ट म्हणतं आमेन. किती महत्वाचे पती पत्नी, लक्षात घ्या. तुमच्या वागण्यामुळे तुमच्या लेकरांवर परिणाम होतो. कोणावर परिणाम होतो? लेकरांवर. त्यांच्या योजनेवर परिणाम होतो. लक्षात घ्या. जो पती पत्नी एकमेकांशी दूर राहतात, विभक्त राहतात, एकमेकांना सोडण्याची भाषा करतात, जे एकमेकांना तोडण्याची भाषा करतात ना, तुम्हाला माहिती का, तुम्ही फक्त स्वतः दोघांचं नुकसान नाही करत, तुम्ही तुमच्या लेकरांचं पण नुकसान करताय. देवाच्या योजनेपासून त्यांना दूर करतायत तुम्ही. हे परमेश्वराचं वचन म्हणतं. एक नातं डिस्टर्ब झालं ना, त्याच्या मागे सगळे नाते डिस्टर्ब होतात. सगळे नाते. मी असे परिवार पाहिलेले आहेत की पती पत्नीच्या नात्यामुळे आई वडील डिस्टर्ब, सासू सासरे डिस्टर्ब, लेकरं डिस्टर्ब, ननन, सगळं पूर्ण परिवार डिस्टर्ब एका नात्यामुळे होतं. असं जपा या नात्याला, कारण हे नातं सगळ्या परिवाराला आशीर्वादित करू शकतं. आमेन. कारण हे नातं कोणी बनवलंय? सैतान. म्हणून बाकीच्या नात्यांच्या नादी लागत नाही, ह्याच नात्याच्या नादी लागतो. कारण हे कोणी बनवलंय? देवाने. नर आणि नारी उत्पन्न करत्याने निर्माण केली. हालेलुया. म्हणून सैतानाची इच्छा आणि टार्गेट आहे की ह्याच नात्याला खराब करायचं, म्हणजे बाकी सगळे नाते डिस्टर्ब होतील. हे सैतानाची योजना. वाचा तेच वचन परत. ज्याच्यात हे आत्म्याचा थोडा तरी अंश आहे, थोडा तरी अंश आहे, अशा कोणी असे कधी केले नाही. अशा कोणी असे कधीही केले नाही. देवाला अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? याकरता आपल्या आत्म्याला जपावे. आपल्या आत्म्याला जपावे. व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये. विश्वासघात करू नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. हे वचन फक्त भावांसाठी नाहीये, हे वचन कोणासाठी आहे? दोघांसाठी. बोला, कोणासाठी? विश्वासघात करायचा. तुम्हाला माहिती का पती पत्नीचं नातं कशावर अवलंबून असतं? विश्वासावर. बोला, कशावर? हा. दोन परके व्यक्ती लग्नाच्या दिवशी एक होतात. दोन वेगवेगळ्या घरात वाढलेले व्यक्ती लग्नाच्या दिवशी एक होतात. जे कधीच आजपर्यंत एकमेकांना ओळखत नव्हते, कधी एकमेकांशी बोललेले नव्हते, ते अचानक सोबत राहायला लागतात. याच्यासाठी काय लागतो? विश्वास. बोला, काय लागतो? रजिस्टरवर सह्या केल्याने तुम्ही सोबत नाही राहत, तुम्ही विश्वासामुळे सोबत राहतात. हालेलुया. हा. इथं लग्न जे लागतं ना, त्याच्यामुळे तुम्ही सोबत नाही राहत, तुम्ही एकमेकांवर काय टाकतात? एक मुलगी ना तिचं घर सोडून आपल्या घरामध्ये येते, काय ठेवून येते ती? विश्वास. तिला ना बाकी काही नाही लागत. घरी आल्यानंतर तिला काय लागतो? फक्त विश्वास. बोला, काय लागतो? विश्वास. पती पत्नी हे नातं फक्त विश्वासाने टिकतं. म्हणून बायबल म्हणतं विश्वासघात करायचा नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती का, अनेक लोक विश्वासघात करतात एकमेकांचा. बायबल स्पष्ट म्हणते तुम्ही विश्वासघात करू नका विश्वासघात करू. येशू ख्रिस्ताने मंडळीला कसं स्वीकारलं तुम्हाला माहिती? जोपर्यंत आपण आपले पाप कबूल नाही करत. बोला, काय नाही करत? येशू स्वीकारत नाही. येशू स्वीकारत. ज्या लोकांनी अजून आपले पाप कबूल नाही केलेत ना, तुम्ही चर्चला जरी गेले तरी येशू तुमचा स्वीकार करणार नाही. म्हणजे काय असतं माहिती का? पाप कबूल करणं म्हणजे येशूवर विश्वास ठेवणं आणि विश्वासू राहणं. आमेन. पती पत्नीने ना एकमेकांशी इतकं सरळ, इतकं स्पष्ट आणि इतकं विश्वासू राहिलं पाहिजे. एकदम आरशाप्रमाणे नितळ. जे आहे ते आहे. हालेलुया. लग्नाच्या अगोदर पण आणि लग्नाच्या नंतर पण विश्वासघात करायचा. योसेफाबद्दल बायबलमध्ये लिहिलेलं आहे. पोटिफराची पत्नी त्याला म्हणत होती माझ्यासोबत व्यभिचार कर. त्याचं लग्न झालं होतं? लग्न ठरलं होतं? मागणी झालेली होती? काहीच नाही. लग्न होईल का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही, कारण तो काय होता? गुलाम. बोला, काय होता? पण तरी तो विश्वास होता. त्याने ठरवून घेतलेलं होतं की मी स्वतःला खराब करणार नाही, मी स्वतःला पवित्र ठेवेल त्या दिवसापर्यंत जोपर्यंत देव मला एक योग्य अनुरूप सहाय्यक देत नाही. याला म्हणता विश्वासू राहणं. हालेलुया. जोपर्यंत लग्न होत नाही ना, स्वतःचं पावित्र्य जपा. जेवढे तरुण मुलं आणि मुली इथं बसलेले आहेत, लक्षात घ्या, कान देऊन ऐका. सोशल मीडियाच्या नादामध्ये ना तुम्ही स्वतःचं पावित्र्य गमवतायत ह्या दिवसांमध्ये. स्पष्ट बोलतोय मी तुम्हाला.
ह्या सोशल मीडियाच्या नादामध्ये तुम्ही स्वतःचं पावित्र्य गमावतायत. कोण आहे तुमच्यामध्ये योसेफ? मला दाखवा की समोर पोटिफराची पत्नी उभी आहे आणि तुम्ही व्यभिचार करणार नाही. अरे तुम्ही शरीराने नाही पण डोळ्याने तर व्यभिचार करतायत. काय चांगलंय त्या फेसबुक मध्ये, काय चांगलंय त्या इन्स्टा मध्ये, मला सांगा तुम्ही. कसं काय तुम्ही तुमचं पावित्र्य जपाल? अरे योसेफाने आपलं पावित्र्य जपून ठेवलं. पोटिफराची पत्नी म्हणत होती माझ्यासोबत व्यभिचार कर, तरुण मुलगा आहे, लग्न न झालेला मुलगा आहे, तरी तो म्हणतो मी देवाच्या विरोधात पाप करणार नाही. पोटिफराची पत्नी होती ती, तिचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं, पण तरी ती विश्वासू नाहीये. तरी विश्वासू नवरा चांगला आहे, नवरा श्रीमंत आहे, नवरा प्रतिष्ठित आहे, पण तरी त्या नवऱ्याची विश्वासू नाहीये. एका गुलामासोबत व्यभिचार करायला तयार आहे ती. लक्षात घ्या. पण हा स्वतः गुलाम आहे, गरीब आहे, कुवारा आहे, लग्नाची गॅरंटी नाही, तरी विश्वास आहे. विश्वासघात करू नका. हालेलुया. बऱ्याचदा ज्यांच्याकडे सगळं असतं ना ते सुद्धा विश्वासघात करतात. स्वतःच्या इच्छेने लग्न केलेलं असतं तरी विश्वासघात करतात. लव्ह मॅरेज केलेले सुद्धा एकमेकांसोबत विश्वासघात करतात. देवाचं वचन म्हणतं विश्वासघात करायचा नाही. परमेश्वराला न आवडणारी गोष्ट ही लक्षात घ्या. जर तुम्ही पत्नी, तरुणपणाच्या पत्नी सोबत कोणी विश्वासघात करायचा नाही, कारण हे नातं फक्त विश्वासाने टिकतं. बोला येशू मसीह की जय. बायबल स्पष्ट म्हणतं या बाबतीमध्ये. 14 वचन वाचा. 14. तुम्ही म्हणता असे का? तुम्ही म्हणता असे का? कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे. कोण साक्षी आहे? माणसं नाही, सेवक नाही, पास्टर नाही, मंडळी नाही. कोण साक्षी तुमच्या लग्नात? परमेश्वर. बोला कोण? लग्न हे फक्त मंडळीच्या उपस्थितीमध्ये लागत नाही, सेवकांच्या उपस्थितीमध्ये लागत नाही. लग्न हे साक्षात परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये लागतं. हालेलुया. उद्या ज्यावेळेस राहुलचं लग्न लागेल ना, रजिस्टरवर 2 लोक सह्या करतील. बोला कोण सह्या करतील? किती लोक? सगळ्यात पहिली सही ना परमेश्वराची असेल. कोणाची असेल? पहिला साक्षीदार कोण राहील? परमेश्वर. दोघांच्या बाजूने, राहुलच्या पण आणि स्नेहलच्या पण, दोघांच्या बाजूने एक साक्षीदार असणार आहे. तो कोण आहे? परमेश्वर. तुमचं लग्न माणसाच्या साक्षीने नाही, तुमचं लग्न देवाच्या साक्षीने लागतं. हालेलुया. पती पत्नीमध्ये साक्षी कोण आहे? परमेश्वर. म्हणून घाबरा देवाला. तुम्ही काय वागतात आणि काय करतात याच्या बाबतीत देवाचं भय धरा, कारण परमेश्वराचं वचन म्हणतं ना, या नात्याचा साक्षीदार परमेश्वर आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. हातपाय बांधून लग्न लावलं का हो तुमचं? अरे बोला ना. जर तसं केलं असेल ना तर तुम्ही सुटपत्र द्या. स्वतःच सजून धजून आले ना स्टेजवर, माळ घालून बसले ना राहुल सारखे. राहुल तुला बळजबरी आणलं का रे इथं? बळजबरी आणलं नाही ना. नीट लक्ष द्या. पास्टर पण खूप हुशार असतात. लग्न लावणारे पहिलेच विचारतात तुझ्या इच्छेने करतोय ना, हा का नाही? अरे बोला. दोघांना विचारलं जातं तुझी इच्छा आहे का? तो म्हणतो हो. मुलीला म्हणतात तुझी इच्छा आहे का? ती पण म्हणती. म्हणजे पास्टर मोकळे ना. आता तुम्ही म्हणतात स्वतःच्या इच्छेने करतायत, मग आता ह्या पापात मी जबाबदार नाही. आपले हात धुवून मोकळे होऊन जातात ते. लक्षात घ्या. मग मी तेच म्हणतो ना, लग्न तुम्ही स्वतःच्या इच्छेने केलं ना. मार फोटो बिटो काढले ना तुम्ही, 4 कॅमेरे मन, त्यांना पाहून मी घाबरून जातो, इतके येतात असे समोर. खरंच ना, माझ्यावर खूप वादरेशन येतं. असे 4 इकडून एक आणि असे फोटो काढतात ना. मी म्हणतो बाबा शांत बस, मला बोलू दे. त्यांना पाहूनच भीती वाटते मला. कुठे गेले काय माहिती, तिकडे बसले. लक्ष द्या. मार फोटो काढले ना तुम्ही लग्नात ना, एकमेकांना घास भरवताना, माळा टाकताना, म्हणजे तुम्ही दाखवत होते की आम्ही आमच्या इच्छेने लग्न करत आहोत. एवढं जर तुमच्या इच्छेने तुम्ही केलं, मग तोडतात का? मग भांडतात का? मग नंतर पस्तावा का करतात? मग नंतर तुम्हाला का बरं नाही आवडत? स्वतःच्या इच्छेने केलं ना तुम्ही, मग नंतर कशाला एकमेकांचे तुम्ही चुका काढतात, एकमेकांचे दोष काढतात? आता केलंय ना तर निभवा. हालेलुया. केलंय तर काय करा? पूर्णच करा. आता त्याच्याशिवाय पर्याय नाही. सुटपत्राचा मला काय तिटकार आहे, देवाचं वचन म्हणतं. एकदा जर तुम्ही ह्या गोष्टीमध्ये बांधले गेले, सुट्टी नाही. बोला सुट्टी नाही. हालेलुया. आता हिशोब डायरेक्ट कोणाला द्याल? देवाला. बोला कोणाला द्याल? तोडायची भाषा करायची नाही.
परत एकदा वाचा ते वचन, आत्ता वाचलं ते. हा, तुम्ही म्हणता असे का? तुम्ही म्हणता असे का? कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे. तुझ्यामध्ये आणि तुझ्या तारुण्याच्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे. पुढे, ती तर तुझी सहचारिणी हा, व तुझी कराराची पत्नी असून कराराची पत्नी असून तिच्या बरोबर तू विश्वासघाताने वागला आहेस. हा, विश्वासघात करायचा नाही, कारण ती कराराची पत्नी आहे. बोला, ती कसली पत्नी आहे? कायदा जर तोडला तर शिक्षा भोगावी लागेल. करार तोडला म्हणजे शिक्षा फिक्स आहे, लक्षात घ्या. म्हणून देवाचं वचन म्हणतं तिच्याशी विश्वासघाताने वागायचं नाही. हे नातं फक्त विश्वासाने टिकतं. आमेन. जे देवाने जोडले ते माणसाने तोडायचं नाही. बायबल ह्या नात्याला एकाच कारणामुळे तोडायची आज्ञा देतं. फक्त एक कारण आहे. किती कारण आहे? नाही आवडली, मग तिचा स्वभाव चांगला नाही, तिचं माझं जमत नाही, आमच्या रोज भांडणं होतात, आणि तिला हे आवडत नाही, तिला ते आवडत नाही. हे कारण फालतू कारण आहेत. याच्यामुळे अजिबात लग्न तुटत नाही. बायबल मध्ये फक्त एक कारण आहे. बोला, किती कारण आहे? वाचा, वचन वाचा. मत्ते कृष्ण वर्तमान 19 आणि वचन 9 वाचा. मत्ते 19 आणि वचन 9. मी तुम्हाला सांगतो की येशू म्हणतो, मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला जार कर्माच्या कारणाशिवाय टाकून, जार कर्माच्या कारणाशिवाय, व्यभिचाराच्या कारणाशिवाय तुम्ही ह्या नात्याला तोडू शकत नाही. पत्नीने जर जार कर्म केलं, व्यभिचार केला, अपवित्र केलं स्वतःला, तर बायबल म्हणतं ते नातं तुटून जातं. तिथं फारकती आहे, तिथं डायव्हॉर्स आहे, तिथं ते नातं विभक्त होतं. याच्यावर दुसरं कोणतंच कारण बायबल देत. आमचं जमत नाही, खूप भांडणं होतात, काही फरक पडत नाही. आयुष्यभर भांडा पण सोडायचं खरंच सांगतो मी, सोडायचं नाही. आता काय बोलणार आहे मी तुम्हाला? अशी बी सुधारणार नाही तर भांडा ना मग. भांडा. एक दिवस त्याचं तू डोकं फोड, नंतर तू तुझं फोडेल, चालू द्या ना, पण सोडायचं नाही. बायबल सुट्टी देत नाही तुम्हाला. एकच कारण आहे, व्यभिचार. बोला, कोणतं? हा, ज्या वेळेस पती स्वतःला विटाळेल किंवा पत्नी स्वतःला विटाळेल, व्यभिचाराच्या कारणाशिवाय दुसरं कारण नाहीये विभक्त होण्याचं. हे स्पष्ट म्हणतं. कारण जे देवाने जोडलंय माणसाने तोडायचं नाही. हालेलुया. बाकीचे लोक टेन्शन मध्ये आले असतील, ज्यांचं लग्न बाकी आहे, असं करू का नको बुवा ना. तरुण मुलं टेन्शन मध्ये आले असतील, आता करायचं का नाही. यांनी जास्त सांगून दिले आम्हाला. आतापर्यंत वाटत होतं मजा आहे लग्न म्हणजे. तो असा लाडू आहे, जो खातो तो पण पस्तावतो, जो नाही खात तो पण. मग त्यापेक्षा खाऊन पस्तावलेलं चांगलं ना. तरुण मुलांनो आणि मुलींनो, गांभीर्याने घ्या या गोष्टी. ज्यांचे लग्न झालेत, अर्धे लाकडं मसनात गेले तरी भांडतायत. सुधरा आता. खरं सांगतो मी, एकीकडे पेटीची ऑर्डर दिली गेली तरी तुमची भांडणं सुटत ना. आहेत ना असे काही पती पत्नी. वय गेलं हो त्यांचं निघून, पण अजून भांडणं जात नाही. मग काय नेमकं काय करायचं काय तुमचं, मला सांगा. चर्चला पण येतात, बायबल पण वाचतात, प्रार्थना पण करतात, आणि एकमेकांच्या तोंडाकडे पण बघत नाही. कसं वाटतं तुम्हाला हे? तुम्ही स्वतःला ख्रिस्ती कशाला म्हणून घेतात? बायबल म्हणतं शत्रूवर काय करा? प्रेम करा. हा शत्रू तर तुम्हीच घेऊन आले ना बाहेरून. हा, या शत्रूला तर तुम्हीच आणलं ना. वराडी मंडळीला घेऊन गेले होते ना शत्रू घ्यायला. हा, लापशी खाऊ घातली, बुंदी खाऊ घातली ना, गोड गोड खाऊ घालून शत्रू घेऊन आले घरात. मग आता निभवा ना, करा प्रेम. शत्रू जरी मानत असाल तरी सुट्टी नाही. लक्षात घ्या, सुट्टी नाहीये तुम्हाला. जे देवाने जोडले ते माणसाने तोडायचं नाही. हालेलुया. बोला येशू मसीह की. रात्री सुद्धा घाम निघायला लागला अनेकांचा. म्हणून सांगतो, हिवाळ्यात लग्न करा. समजते का? किमान अशी वचन ऐकून घाम निघणार नाही. बघू आता किती फरक पडतोय तो. पण मला वाटते कुठेतरी काहीतरी फरक पडेल. रात्री करा किंवा हिवाळ्यात करा. हालेलुया. राहुल, जे देवाने जोडलंय ते माणसाने तोडायचं नाही. विश्वास ठेवा, कारण याच्यामध्ये दैवी हस्तक्षेप आहे. आमेन. हे एक मात्र नातं देवाकडून आहे, आणि म्हणून देवाची इच्छा आहे याला तुम्ही जपा, याचा आदर करा, याचा सन्मान करा, एकमेकांशी एकनिष्ठतेने आणि विश्वास योग्यतेने राहा. हालेलुया. कारण याचा हिशोब तुम्हाला डायरेक्ट कोणाला द्यावा लागेल? देवाला द्यावा लागेल. 3दा विचारतात पास्टर. कितीदा? तुझी इच्छा आहे का
तो म्हणतो हो. परत विचारतो तुझी इच्छा आहे का? तो म्हणतो हो. आता फायनल विचारतो तुझी इच्छा आहे? हो. अटकला ना मग स्वतःच. हा, पहिल्यांदा नसल ऐकू आलं, दुसऱ्यांदा म्हणून विचारलं जातं, तिसऱ्यांदा परत दुसऱ्यांदा ऐकू नसल आलं म्हणून तिसऱ्यांदा परत विचारतात. आपले हात धुवून मोकळे. लक्षात घ्या, नंतर दोष तुझ्यावरच येणार आहे. म्हणून जे देवाने जोडले ते माणसाने तोडायचं नाही. ख्रिस्ती लग्नामध्ये ना सेवक आपले हात धुवून मोकळे होऊन जातात. ते त्यांच्यावर राहतच नाही दोष. कारण ते मंडळीला पण तीनदा विचारतात, त्याला पण विचारतात, तिला पण विचारतात, त्यांचा दोष नाही होऊन जातो. मग तुम्ही भोगायचं तुमचं काय ते. हालेलुया. हा, जे देवाने जोडले ते तोडायचा प्रयत्न करू नका. ज्यावेळेस हे नातं तुम्ही टिकवतात ना, सगळा परिवार आशीर्वादित होतो. परिवारच नाही, येणारे सगळे वंश आशीर्वादित होतात. हालेलुया. अब्राहम आणि सारेचं नातं असं होतं ना की त्या नात्याद्वारे अनेक वंश आशीर्वादित झाले. आमेन. रूथ आणि बोआजचं नातं असं होतं ना, येणारे वंश आशीर्वादित झाले. येशू ख्रिस्ताचा जन्म त्याच वंशामध्ये झाला. आमेन. लक्षात घ्या, अशा पद्धतीने ते नातं टिकवा की देव तुमच्या वंशाला आशीर्वादित करेल. कारण हे असं नातं आहे जे देवाने बनवलेलं आहे. आमेन. जास्त वेळ मी बोलू इच्छित नाही, वेळ बराच झालाय. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. आपले डोळे आपण बंद करू आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. माझ्या देवा, आज परत एकदा तुझ्या जिवंत वचनात राहून तू आमच्याशी बोललायस. खरंच परमेश्वरा, तुझं वचन सांगतं जे देवाने जोडलंय ते माणसाने तोडू नये. परमेश्वरा, तुझ्या कार्यामध्ये आम्ही स्वतःचा हस्तक्षेप करू नये परमेश्वर पिता, पण त्याचा आम्ही आदर करावा, त्याचा आम्ही सन्मान करावा. यासाठी तू आम्हाला सहायता कर. जे तू जोडलंय, जे तू निर्माण केलेलं आहे, जी तुझी योजना आहे, त्याचा आदर करण्यासाठी आम्हाला कृपा दे. एक छोटंसं कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. प्रत्येक जण आपले डोळे आपण झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. एक छोटंसं कोरस घेऊ, प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना. हाँ 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 लेलुया. हाँ 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 लेलुया. हाँ 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 लेलुया. हाँ 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 लेलुया. हाँ 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 लेलुया. हाँ हाँ लेलुया. हाँ लेलुया. आमीन. सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान. हाँ 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 लेलुया. हाँ 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 लेलुया. हाँ 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 लेलुया. हाँ
जीवन भर हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना। हालेलुया, हालेलुया, अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। हालेलुया, 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 धन्यवाद प्रभूजी. माझ्या देवा, तूच आम्हाला निर्माण केलेलं आहे. तू आमचा उत्पन्न करता, आमचा निर्माण करता परमेश्वर आहे. आणि तुझं वचन सांगतं, उत्पन्न करत्याने सुरुवातीलाच नर आणि नारी ही निर्माण केली. फक्त एक नातं, पती आणि पत्नी, हे तू निर्माण केलं. बाकी सगळ्या नात्यांना जन्म आम्ही दिलाय परमेश्वर. आणि तुझं नातं आम्ही टिकवून ठेवावं, की जेणेकरून सर्व नाते आशीर्वादित होतील. यासाठी कृपा आणि अनुग्रह दे. आज तुझ्या जिवंत वचनात राहून तू आमच्याशी बोललाय, राहुलशी बोललाय, इथं बसलेल्या प्रत्येकाशी बोललाय. केवळ ऐकणारे नाही, पण वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देता. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली.